राहुल गांधींच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांना फडणवीसांचं सडेतोड उत्तर। जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारतायत। वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून फडणवीसांचा हल्लाबोल। अमित शहा आणि फडणवीसांनी निवडणुकीसह लोकशाही सुद्धा हायजॅक केली। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या हेराफेरीबाबत निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंची मागणी। राज ठाकरेंसोबत युतीसाठी मातोश्रीवर बैठक। युतीच्या चर्चांची जबाबदारी अनिल परबांवर। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंचा मोठा गौप्यस्फोट। राष्ट्रवादीच्या मिलनाबाबत अमोल मिटकरींचं मोठं विधान। पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील। मिटकरींच्या वक्तव्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। धाराशिवमधून मंत्री नितेश राणेंचा शिंदेंच्या सेनेला इशारा। तर आपण महायुतीत आहोत याचं नितेशने भान राखावं, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा सल्ला। सांगलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटलांचा उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। चंद्रहार पाटलांना विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता। खासदार उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलची चिमुकल्यांमध्ये क्रेज। 3 वर्षाच्या ओजसने केली उदयनराजेंची नक्कल आणि ऍक्टिंग बघून राजेंनी जोडले हात। IPS अधिकारी जालिंदर सुपेकरांचा नवा कारनामा उघड। कारागृहातल्या कैद्यांना पंचतारांकित हॉटेलच्या दारात हातगाड्यांवरच्या पदार्थांचा पुरवठा। राजू शेट्टींचे नवे आरोप। आजपासून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6000 रुपये मानधन, मच्छीमार यासह विविध घटकांच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा अन्नत्याग। अमरावतीत 17 वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या। वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याच्या चिंतेतून टोकाचं पाऊल। मेडिकलच्या नीट परीक्षेची सुरू होती तयारी। अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये निदर्शनाला हिंसक वळण। आंदोलकांनी पोलिसांवर फटाके आणि दगड फेकले।